नमो अरिहन्तानं नमो सिद्धानं नमो आयर्यानं नमो वज्रायानं नमो लोये सवसानं मङ्गलं भगवान् वीरो मङ्गलं गौतमो गणी मङ्गलं कुन्दकुन्दाद्यो जैनधर्मोऽस्तु मङ्गलं सर्वमङ्गलमाङ्गल्यं सर्वकल्याणकारणं प्रधानं सर्वधर्माणां जैनं जयतु शासनं जैनं जयतु शासनं नमियो न जिनं वीरम् अनन्तवर्णानदं सनं सावम् ओच्छामि नियमसारं केवली सुधकेवली वनिनं त्वयि सति परमात्मन् मातृशान् मोहमुग्धान् प्रथमतनुवशत्वान् बुद्धकेशान्यजेहम् सुगतमगधरं वा वागधीशं शिवं वा जितभवमभिवन्दे भासुरं श्रीजिनं वा. श्रीमद्भगवत आचार्य कुंद देवांनी लिहिलेला हा नियमसार परमागम आहे. त्याची टीका पद्मप्रभ मलदारी देवांनी लिहिलेली आहे. यामध्ये आपला 12वा अधिकार चालू आहे, शुद्धोपयोगाधिकार, गाथा नंबर 167. मुनिया गाथा नंबर 167. मुत्तममुत्तं दौवं चेयनमियरं सगं च सौवं च पेच्छन्तस्सदुनानं पच्चखमनिन्द्रियं होयि चेतन अचेतन मूर्त और अमूर्त सब जग जानता वह ज्ञान है प्रत्यक्ष उसको अतींद्रिय जानना. या गाथेमध्ये मुख्यतः केवल ज्ञानाचं वर्णन केलेलं आहे. केवल ज्ञानाचं काय स्वरूप आहे, कसं ते जाणतं, कसं असहाय आहे, कसं निरपेक्ष आहे. अजून काय सांगितलं, क्रमरहित आहे, नंतर इंद्रियरहित आहे, अतींद्रिय आहे आणि व्यवधानरहित आहे, बाधेने रहित, निरपेक्ष आहे, असहाय आहे. असं ते केवल ज्ञान, केवली भगवंतांचं केवल ज्ञान. तर त्या केवल ज्ञानाची त्या ठिकाणी महिमा वर्णन करत आहे. त्या केवल ज्ञानामुळं आहे ना सर्व पदार्थ जाणले जात आहेत. त्या केवल ज्ञानामध्ये चेतन अचेतन मूर्त अमूर्त सर्व पदार्थ, त्यामध्ये स्व पण जाणलं जाते आणि सर्व परपदार्थ पण जाणले जातात. असं त्या केवल ज्ञानाची महिमा या ठिकाणी या गाथेमध्ये सांगत होते. त्याप्रमाणे 3 पॉईंट सांगितले बघा. महत्त्वाचं, क्रमरहित आहे, युगपद जाणतायत. ज्ञान आणि दर्शन त्या ठिकाणी युगपद होत आहे, म्हणजे सामान्य रूपाने पण आणि विशेष रूपाने पण युगपद जाणत आहेत. नंतर इंद्रिय रहित आहेत, इंद्रियांची अपेक्षा नाही. भलेही अरिहंत भगवंतांना द्रव्य इंद्रिय आहे तरी पण त्या ठिकाणी त्या इंद्रियांची अपेक्षा नाही. डायरेक्ट आत्मप्रदेशाद्वारे प्रत्यक्ष जाणत आहे, म्हणून अतींद्रिय ज्ञान म्हटलं. आणि तिसरं सांगतात व्यवधान रहित, त्याप्रमाणे कुठलीही बाधा नाही जाणताना. सर्व पदार्थांना, असा कोणताही पदार्थ, अशी कोणतीही वस्तू त्या ठिकाणी नाही की ती या केवल ज्ञानामध्ये जाणली जात नाही. सर्व वस्तू, सर्व लोक अलोक या केवल ज्ञानामध्ये जाणले जातात. असं व्यवधान रहित केवल ज्ञान आहे. त्यानंतर मग प्रवचनसारमधले या ठिकाणी श्लोक उद्धृत केला पद्मप्रभ मलदारी देवांनी. काय सांगायचं होतं त्यामध्ये, की जे अमूर्त आणि मूर्त, त्यामध्ये मूर्ताचे 2 भेद केले. मूर्त असलेले वस्तू, त्यामध्ये इंद्रियजनित मूर्त आणि अतींद्रिय मूर्त. कशाला म्हटलं इंद्रियजनित? जे स्थूल आहे, जे दिसतंय डोळ्यांना, असं ते इंद्रियजनित मूर्त.
आणि अतींद्रिय मूर्त जे इंद्रियांना दिसत नाही, इंद्रियाद्वारे जाणलं जात नाही, असं सर्व त्या ठिकाणी परमाणू म्हणा, पर्याय त्या ठिकाणी है ना, मूर्त विषय झाले ना, मूर्त परमाणू स्कंद म्हणा, त्याप्रमाणे अशा ज्या पदार्थ आहेत सूक्ष्म पदार्थ, तर ते सर्व काय झाले, अतींद्रिय मूर्त झाले, स्पर्श रस गंध वर्ण वाले आहेत. आता राहिला विषय अमूर्तचा. अमूर्तमध्ये काय आलं, तर जे स्पर्श रस गंध वर्णाने रहित आहेत असे जीव, धर्म, अधर्म, आकाश आणि काल, हे पाची द्रव्य त्या ठिकाणी अमूर्तमध्ये आले. आणि त्यांच्या पर्याय पण, आणि अशा प्रच्छन्न पर्याय घेतल्या. प्रच्छन्न पर्याय म्हणजे की ज्या भूतकाळामधले नष्ट झालेले आहेत आणि ज्या भविष्यकाळामध्ये अजून व्हायचे आहेत, ज्या नष्ट झालेत त्या आता म्हणजे उपलब्ध नाहीत पर्याय, आणि ज्या भविष्यकाळामध्ये होणार आहेत त्यांचा पण काही विषय नाही, अशा ज्या प्रच्छन्न वस्तू आहेत, प्रच्छन्न पदार्थ आहेत, ते पण या केवल ज्ञानामध्ये जाणले जातात प्रत्यक्ष रीतीने, है ना. स्वपराला पण, द्रव्यांना पण, त्यांच्या गुणांना पण आणि त्यांच्या पर्यायांना पण, नंतर मूर्त आणि अमूर्त वस्तूंना पण, चेतन अचेतन पदार्थांना पण, अशा सर्व वस्तूंना हे जे ज्ञान आहे केवल ज्ञान, अतींद्रिय ज्ञान, कसं जाणते, प्रत्यक्ष जाणत आहे, नाही ना. असं त्याची वर्णन केलं प्रत्यक्ष ज्ञानाचं. त्यानंतर पुढं काय सांगतात बघूया आपण. हाँ, पान नंबर 215 पुढचा कलश उद्धृत केला. इसके बाद टीकाकार एक छंद स्वयं प्रस्तुत करते हैं जो इस प्रकार है. सम्यग्वर्ती त्रिभुवन गुरु शाश्वतानंत धामा, लोकालोको स्वपरमखिलं चेतना चेतनं च, तार्तीयं यन् अनयनयनं केवल ज्ञान संज्ञं, दैन्यवायं विदित महिमा तीर्थनाथो जिनेंद्र. काय सांगतात या ठिकाणी, त्याच केवल ज्ञानाची पुन्हा पुन्हा महिमा सांगत आहेत. कसं आहे ते केवल ज्ञान, त्या केवल ज्ञानामुळंच आहे ना, केवली भगवंतांची महिमा किंवा केवल ज्ञानाची महिमा कशामुळं आहे ना, त्याला त्या ठिकाणी काय म्हणतात, तार्तीयम यन नयन अपरम, तिसरा डोळा म्हटलं ना, की ज्याद्वारे त्या ठिकाणी सर्व लोक अलोकाला है ना, स्वपर, त्याप्रमाणे सर्व चेतन अचेतन पदार्थांना, लोक अलोकाला, स्वला आणि पराला पण याप्रमाणे जाणत आहे. तर त्यांची महिमा कशामुळे आहे, तीर्थंकर भगवंतांची महिमा म्हणा, अर्यंत भगवंतांची महिमा, तर या केवल ज्ञानामुळं आहे ना. त्याला काय म्हटलं, तिसरं नेत्र, याप्रमाणे संज्ञा दिली, तिसरं नेत्र. तर असं हे जे तिसरं नेत्र आहेत असे ते भगवान कसे आहेत, त्रिभुवनाचे नाथ आहेत, शाश्वत आहे ना, त्या ठिकाणी अनंत धाम, शाश्वत धाममध्ये स्थित आहे, असे जे त्रिलोकीनाथ आहेत त्यांची महिमा या केवल ज्ञानामुळं आहे. की जे केवल ज्ञान चेतन अचेतन पदार्थांना, लोक अलोकाला, स्वपराला, मूर्त अमूर्त पदार्थांना है ना एका समयामध्ये प्रत्यक्ष रीतीने जाणतं है ना. त्यामुळे त्या केवल ज्ञानामुळं, आणि त्यालाच म्हटलं तिसरं नेत्र, याच्यामुळंच केवली भगवंतांची महिमा आहे. केवल ज्ञान रूपी, हिंदीमध्ये म्हणूया आपण, अनंत शाश्वत धाम त्रिभुवन गुरु लोका लोक के, रे स्वपर चेतन अचेतन सर्वार्थ जाने पूर्णता, अरे केवल ज्ञान जिनका तीसरा जो नेत्र है, विदित महिमा उसी सेवे तीर्थनाथ जिनेंद्र है ना. जे त्रिभुवननाथ आहे, त्रिभुवन गुरु, शाश्वत धाम ज्यांचा आहे, असे त्या ठिकाणी लोकालोकाला, नंतर स्वपराला, चेतन अचेतन पदार्थांना, सर्व त्या ठिकाणी पदार्थांना पूर्णतः जाणतात, अखिल है ना, पूर्णतः जाणतात. त्या ठिकाणी काही अंश शिल्लक राहत नाही, कोणत्याही वस्तू अगम्य नाहीत, सर्व गम्य आहेत,
असे त्या ठिकाणी ते केवल ज्ञान है ना, ज्यांचा तिसरा नेत्र आहे ते या केवल ज्ञानामुळंच त्या ठिकाणी केवल ज्ञानाच्या महिमेमुळंच त्या ठिकाणी तीर्थनाथ जिनेंद्र भगवान आहेत. तीर्थनाथ जे जिनेंद्र भगवान आहेत त्यांची महिमा या केवल ज्ञानामुळंच आहे. केवल ज्ञान रूपी तिसरे नेत्र से प्रसिद्ध महिमाधारक त्रैलोक्य गुरु हे तीर्थनाथ जिनेंद्र आप अनंत शाश्वत धाम हो और लोकालोक अर्थात स्वपर समस्त चेतन अचेतन पदार्थों को भली भांति जानते हो. है ना, सांगण्याचं काय तात्पर्य या ठिकाणी, केवली भगवंतांची महिमा, त्या ज्ञानाची महिमा है ना, एवढं ज्ञानाचं वर्णन करत आहेत पुन्हा पुन्हा है ना. याच्या आधी पण करून आले पहिल्या गाथांमध्ये, परत सेपरेट गाथा सांगितली केवल ज्ञान काय आहे. तर त्या ज्ञानाची महिमा येण्यासाठी, त्या केवली भगवंतांची महिमा येण्यासाठी, त्या देवशास्त्र गुरुची महिमा येण्यासाठी आणि त्याबरोबर आपल्या आत्म्याची महिमा येण्यासाठी हे कथन आहे. तर आपण सहज नुसतं जाणलं केवल ज्ञान है ना, जाणतंय ठीक आहे. तर त्याप्रमाणे ना केवल ज्ञानामध्ये एवढी शक्ती आहे, त्या एका पर्यायामध्ये एवढी शक्ती आहे. तर द्रव्यामध्ये किती शक्ती असेल है ना, कितीपर्यंत जायचं आहे, एका गाथेमधनं काय काय सांगितलेलं आहे हे जाणावं लागेल. तर नुसतं जाणतात एक पर्याय, एवढी शुद्ध पर्याय झाली ना ती. कशामुळे शुद्ध झाली है ना, द्रव्याचा आश्रय घेऊन ती शुद्ध झालेली आहे. त्या पर्यायामध्ये जर एवढी शक्ती असेल तर त्या द्रव्यामध्ये किती शक्ती आहे, अनंत गुण. एका गुणाच्या एका पर्यायाचं कथन चाललेलं आहे. काय लक्षात आलं पाहिजे, एक गुणाची एक पर्याय ती पण एका समयाची. तर एवढी शक्ती एका पर्यायामध्ये आहे. एका पर्यायामध्ये अनंत वस्तूंना जाणण्याची शक्ती आणि त्या द्रव्यामध्ये अनंत गुण. तर एका पर्यायामध्ये एवढी शक्ती असेल, त्या द्रव्यामध्ये किती शक्ती असेल लक्षात येते ना. 47 शक्तीचं तर वर्णन ऐकलं आपण सांगताना. 47 शक्ती किती आहेत, शक्ती अनंत शक्ती है ना. कसं भावभासन होणार है ना. तर या पर्यायाद्वारे सांगितलं जातं आहे की एवढी शक्ती आहे. त्या द्रव्यामधली शक्ती म्हणजेच माझ्यामधली शक्ती है ना. केवली भगवंतांचं कथन करून त्या ठिकाणी आपल्या आत्म्यापर्यंत यायचं आहे ना, स्वभावापर्यंत यायचं आहे. जसे केवली भगवान है ना, केवली भगवंतांची पर्याय है ना, त्यांचं द्रव्य कसं आहे तसं माझं पण द्रव्य आहे. तर व्यवस्थित रूपाने जाणलं असता आपल्या स्वभावाची महिमा है ना, त्या ज्ञानाची महिमा आल्याशिवाय राहत नाही. बघा काय सांगतं, केवल ज्ञान रूपी तीसरे नेत्र से प्रसिद्ध महिमाधारक त्रैलोक्य गुरु हे तीर्थनाथ जिनेंद्र आप अनंत शाश्वत धाम हो और लोकालोक अर्थात स्वपर समस्त चेतन अचेतन पदार्थों को भली भांति जानते हो. त्या ठिकाणी सर्व चेतन अचेतन पदार्थांना, मूर्त अमूर्त पदार्थांना, सर्व लोक आलोकाला त्या ठिकाणी जिनेंद्र भगवान प्रत्यक्ष रूपाने जानत आहे. केवली भगवान की महिमा उनके केवल ज्ञान रूपी उत्कृष्ट नयन से है ना. केवली भगवंतांची महिमा कशामुळं आहे, केवल ज्ञानामुळं. हे परपदार्थाला जाणतायत म्हणून नाही, त्या ज्ञानामध्ये सर्व लोकालोक झळकतायत म्हणून असं ते ज्ञान प्रगट झालेलं आहे की त्याच्यामध्ये आता किंचित आवरण राहिलेलं नाही. कुठलं कर्मांचं त्या ठिकाणी है ना उपस्थिती नाही, त्या ठिकाणी कुठले कर्म बाधा रूपाने नाही. असं ते केवल ज्ञान कशामुळं प्राप्त झालेलं आहे, पुण्यामुळं. पुण्यामुळं प्राप्त झालंय. पुण्य आहे की नाही त्यांचं, पुण्यामुळं केवल ज्ञान प्राप्त झाले की नाही. ज्यांनी त्या ठिकाणी पुण्याचा पण अभाव केलेला आहे, त्या पुण्याला पण हे जाणलेलं आहे आणि अशा पुण्य पापाने रहित स्वभावाचा आश्रय घेतलेला आहे, अशा भगवंतांना त्या ठिकाणी, अशा जीवाला त्या ठिकाणी केवल ज्ञान प्राप्त होतं. ज्याला पुण्याची महिमा आहे त्याला कदापिही केवल ज्ञान प्राप्त होत नाही. सांगण्याचं काय तात्पर्य आहे, तर पुण्यामुळं हे केवल ज्ञान प्राप्त झालं नाही. पुण्यामुळे पुढे सांगणार आहेत बघा है ना,
उत्कृष्ट नयन से है, परमावतारिक शरीर, दिव्य ध्वनी, समौशरण आदि से नहीं. कशामुळे त्यांची त्या ठिकाणी महिमा आहे केवली भगवंतांची है ना. लोकांना समौशरणाची महिमा येते, एवढे इंद्र त्या ठिकाणी सेवेसाठी आहेत त्यामुळं महिमा येते. दिव्यध्वनी खिरते 18 भाषांमध्ये आणि 700 लघु भाषांमध्ये, त्यामुळं महिमा येते. कुणाला कशाची महिमा त्याप्रमाणे. पण आहे सगळं हे पुद्गल ना. ज्याला पुद्गलाची महिमा येते है ना, तो पुद्गलामध्ये रमतो है ना. आणि ज्याला त्या गुणांची महिमा येते, त्या केवली भगवंतांच्या ज्ञानाची महिमा येते, त्याचप्रमाणे जाणून आपल्या ज्ञानामध्ये रमतो है ना. कुणाला परमावतारिक शरीराची महिमा येते, शरीराचं वर्णन ऐकल्यानंतर है ना, निगोदी जीवानिरहित आहे. नंतर त्या ठिकाणी 5000 धनुष्य जाऊन वर स्थिर होतं. त्याप्रमाणे वर्णन ऐकल्यानंतर वाटतं किती छान आहे. दिव्य ध्वनी, समौशरण आदी, नंतर 225 कमळ त्या ठिकाणी रचना तयार होते. महामंडल, कुणाला महामंडलची महिमा येते आहे ना. महामंडलची तर महिमा यायला पाहिजे की नाही, काय हरकत आहे. ते पुद्गल आहे का महामंडल? काय हां, प्रकाश आहे ना. कशाचा प्रकाश आहे? हां, महामंडल शरीराचं तेज आहे ना, ते शरीराचं तेज आहे. ज्ञान थोडंच पसरलेलं आहे असं, त्याप्रमाणे शरीराचं तेज आहे. त्या तेजमध्ये त्या ठिकाणी भव वगैरे दिसतात. हां, पौद्गलिकच आहे. सांगण्याचं काय तात्पर्य? पौद्गलिक आहे ना. आता प्रकाश याच्यावरूनच लक्षात येते. प्रकाश काय आहे? पुद्गलाची अवस्था आहे ना. छाया, अंधकार, हां, ते पण तेजस काही कर्मवर्गना, तेजस कारमान वर्गना, तेजस कारमान वर्गना, तेजस काही ना, ते आपलं तेजस काही नाही, तेजस कारमान वर्ग, तेजस वर्गना, कारमान नाही. तेजस वर्गनांमुळं त्या ठिकाणी तेज आलेलं आहे. तर त्या वर्गना पण कशा आहेत? पुद्गल आहेत. पण याचं त्या ठिकाणी पुद्गल पण असं परिवर्तित झालं उत्कृष्ट रूपाने. कशामुळे परिवर्तित झालेलं आहे ना? पुद्गल पण असं परिवर्तित होतंय ना त्या ठिकाणी. तर त्या ठिकाणी ज्या जीवाला आपल्या आत्म्याचं भान झालेलं आहे, ज्या ठिकाणी कुठलंही आता मल शिल्लक राहिलं नाही, कुठले विकार नाहीत, तर अशा ठिकाणी अंतरंग बलावर, आत्मबलामुळं त्या ठिकाणी बाहेरचे पुद्गल पण सहजतेने परिणमित होतात. हां, तपाचं तेज पण त्याचा आरोप नाही, निमित्त नैमित्तिक संबंध. तपामुळं झालं आहे असं पण म्हणता येणार नाही है ना. तप म्हणा, आत्मबल म्हणा, निमित्त नैमित्तिक संबंध आहेत. ते पुद्गलाचं कार्य पुद्गलामध्येच आहे. नाहीतर आपण लावू केवली भगवंतांमुळं झालं तर केवली भगवंताचे कर्ता होतील है ना. इथं कर्तावाद तर त्या ठिकाणी कर्तृत्व बुद्धी सोडायची आहे. ज्यांनी कर्तृत्व बुद्धी सोडलेली आहे अशा जीवाला हे प्राप्त होतं. काय कुणाला पण नाही. कर्तृत्व बुद्धी ज्याने सोडलेली आहे, कर्ता बुद्धी सोडलेली आहे, अशा जीवाला बाहेरचे संयोग पण यथायोग्य प्राप्त होताना दिसतात. तर असं हे परमावतारिक शरीर, दिव्य ध्वनी, समौशरण आदी बघून त्याप्रमाणे काही जीवांना त्याची महिमा येते. परंतु यामुळं त्या ठिकाणी केवली भगवंतांची महिमा नाही है ना. ह्याच्यामध्ये आलेच ना ते देवागम स्तोत्रामध्ये वगैरे ना. साक्षात समंत भद्र आचार्य पण त्या ठिकाणी भगवंतांची परीक्षा करून त्या ठिकाणी भगवंतांना नमस्कार करतायत. बाहेरच्या त्या ठिकाणी विभूतीला बघून नाही, तर आपण पण त्या ठिकाणी त्या वितरागतेला जाणून ना, त्या सर्वज्ञतेला जाणून त्याप्रमाणे भगवंतांचं दर्शन केलं पाहिजे. त्यालाच म्हणतात भावपूर्वक नमस्कार. काय जिनदर्शन पा है ना. त्या ठिकाणी निज दर्शन, आपल्या स्वतःचं दर्शन कसं करायचंय? जिनेंद्र भगवंतांचं दर्शन करून. ते कसं केलं पाहिजे? तर त्या वितरागी ना प्रभूंना जाणून, त्यांच्या गुणांना जाणून, वितरागी, सर्वज्ञ, हितोपदेशी, मुख्य गुण, बाकीच्या विभूतीला न त्या ठिकाणी बघता है ना. मुख्यतः तर भगवंतांना बघितलं की बाहेरच्या प्रतिमेकडेच लक्ष जातं का नाही. त्या ठिकाणी हसरी प्रतिमा असली पाहिजे, नंतर शुभ्र प्रतिमा असली पाहिजे, स्वच्छ एकदम का नाही. अजून काय पाहिजे? हां, थोडं नटवलं पण पाहिजे ना काय नाही. थोडंसं नटवलं तर चांगलं दिसतंय ना, त्याशिवाय कसं दिसणार.
अशी आपली जी मान्यता आहे. हां, सुंदर पाहिजे की नाही, साहजिकच. कशी पाहिजे? हसरी पाहिजे, सुंदर पाहिजे, हां, वेगळं काहीतरी कमळ पाहिजे असं, की जेणेकरून असं वाटतं त्याप्रमाणे की प्रतिमा याप्रमाणे बाहेरची विभूती तो त्याप्रमाणे बघतो. साहजिकच त्या ठिकाणी आहे ना रत्नजडित कमळावर त्या ठिकाणी भगवंतांना विराजमान केलेलं आहे, पण त्या कमळाला पण ते स्पर्श करत नाहीत. 4 अंगुल अद्दर त्या ठिकाणी विराजमान आहेत. याच्यावरनं काय लक्षात येते है ना, अशी पुद्गलाची रचना बाहेरनं झालेली आहे. रत्नजडित कमळ वगैरे आहेत, पण त्या रत्नजडित कमळामुळं त्या ठिकाणी भगवंतांची महिमा नाही है ना. आपण त्या रत्नजडित कमळालाच बघत बसू तर काय उपयोग त्याचा? मग प्रश्न आहे, मग कशाला असं ठेवायचं? मग समोशरण आदीमध्ये या गोष्टी ठेवता कामा नाहीत, ज्यांच्यामुळं आमचं लक्ष विचलित होतंय काय नाही. एवढ्या सगळ्या विभूती वगैरे बाहेरच्या दिसल्यामुळं आमचं लक्ष विचलित होतं, त्यामुळं आमचं भगवंतांकडे लक्ष जात नाही है ना. त्या ठिकाणी नाट्यशाला वगैरे कशाला ठेवायच्या? थोडक्यात आपलं छोटंसं समोशरण केलं असतं तर बरं झालं असतं ना, की जेणेकरून है ना आमचं लक्ष विचलित झालं नसतं. नाही ना, परीक्षा बघण्यासाठी म्हणा की त्या ठिकाणी आहे ना हे बाहेरच्या वस्तू आहेत, त्या सुद्धा त्या ठिकाणी 12 योजनापर्यंत सुभिक्ष होते. कुणी केलं 12 योजनापर्यंत? कुठल्या देवांनी केलं का? है ना, सहजतेने झालं, सुभिक्ष झालं, सगळ्या ठिकाणी रोग दूर झाले. नंतर त्या ठिकाणी त्या समयापुरतं तरी त्या ठिकाणी 4 गतीमधल्या जीवांना सुख प्राप्त होतं. बरोबर आहे का नाही? तर हे जे सगळं झालेलं आहे हे सगळं ॲटोमॅटिक त्या ठिकाणी पुद्गलाचं परिणमन ॲटोमॅटिक झालेलं आहे, कुणी केलेलं नाही. जे इतकी त्या ठिकाणी महिमा आहे त्या केवल ज्ञानाची. केवल ज्ञान प्राप्त झालं असता त्या ठिकाणी त्या इंद्राचं पण सिंहासन कंपायमान होतं. कोण करतं आहे ना? सगळे प्रश्न अनेक आहेत त्याप्रमाणे. कोणतरी बसला असेल यासाठी, सहजता आहे त्याप्रमाणे. केवल ज्ञान झालं असता त्या ठिकाणी इंद्राचं आसन पण कंपायमान होतं. त्या ठिकाणी जसं जन्माच्या वेळेस होतं ना, तसं पाची कल्याणकाच्या वेळेस होतं. जसं जन्म झाला असता किंवा गर्भामध्ये आला असता सिंहासन कंपायमान होतं, तसं केवल ज्ञान झाल्यावर पण होतं. जसं त्या ठिकाणी गर्भामध्ये आले किंवा जन्म झाला की त्या ठिकाणी 4 गतीमध्ये त्यांना एक समयासाठी सुख उत्पन्न होतं, नारकी जीवांना पण. तसं त्या ठिकाणी केवल ज्ञान झाल्यावर पण. सांगण्याचं काय महत्त्व आहे, म्हणजे सांगण्याचं काय तात्पर्य आहे या ठिकाणी, की त्या केवल ज्ञानाची महिमा आहे. जे सगळं काय होतंय ते सगळं त्या केवल ज्ञानामुळं आहे. जसं त्या 64 वृद्धींचं वर्णन, त्या 64 वृद्धी कशामुळं आहे? त्या आत्मबलामुळं आहेत. त्यामध्ये केवल ज्ञान वृद्धी आहे ना, 64वी वृद्धी. तर आपल्याला त्या बाकीच्या वृद्धींचं तर त्या ठिकाणी महिमा येते. असं कसं काय जाणत असतील? ना एक शब्द एक अक्षर जाणलं तर अख्ख्या अंगाचं ज्ञान होतंय. नंतर त्या ठिकाणी काय म्हणतात 4 वृद्धी, नंतर अक्षीण महानस वृद्धी. एक एक वृद्धी जर ऐकली तर असं वाटतं की कसं काय असं झालं त्याप्रमाणे आहे ना. कुठं त्या घामाने असे रोग बरे होतात काय काय ते सांगतात की त्याप्रमाणे ते पुद्गल पण त्या रूपाने परिणमित होते. काय विशेषता आहे त्या केवल ज्ञानाची महिमा, त्या अंतरंगामधल्या विशुद्धतेची महिमा, अंतरंगामधल्या आत्मबलाची महिमा त्या ठिकाणी त्या वृद्धीद्वारे सांगत आहेत. येते का लक्षात? तसं या केवल ज्ञानाची महिमा या है ना औदारिक शरीर, दिव्यध्वनी, समोशरण आदीद्वारे सांगत आहेत. सांगणार कसं? ते केवल ज्ञान कसं आहे है ना. केवल ज्ञानाला तर जाणायचं असेल तर ज्ञानचक्षुने पाहावं लागेल, पण हा जाणायला तयार नाही. मग आता त्याला दाखवावं लागेल हे केवल ज्ञान किती महान आहे, किती उत्कृष्ट आहे. मग त्याला बाहेरचे जे पुद्गल परिणमित झाले त्याच्याद्वारे त्या केवल ज्ञानाला दाखवलं जाते. बघा, केवल ज्ञानामुळं झालं. काय चुकीचं आहे का? केवल ज्ञानामुळं झालं. केवल ज्ञानामुळं परमावधारिक शरीर प्राप्त झालं. केवल ज्ञानामुळं दिव्यध्वनी चालू झाली. केवल ज्ञानामुळं समोशरण लागलं है ना. केवल ज्ञानामुळं त्या ठिकाणी
दोन जीव त्या ठिकाणी न भांडता वैर असलेले जीव त्या समोशरणामध्ये एकत्र राहतात है ना. कशाची महिमा आहे ही है ना. केवळ ज्ञानामुळं त्या जीवांचे परिणाम पण पलटले है ना. केवळ ज्ञानाने नाही पलटवले, केवळ ज्ञानाला निमित्त करून त्या ठिकाणी तो जीव स्वयं उपादानगत योग्यतेने परिणमित झाला. जसं पुद्गल परिणमित झालं, जीवाचे परिणाम पण पलटले उपादानगत योग्यतेने आणि पुद्गल पण परिणमित झालं स्वतःच्या उपादानगत योग्यतेने. परंतु त्यावेळेस उपस्थित काय आहे त्या ठिकाणी? केवली भगवान. त्यामुळे केवली भगवंतांवर आरोप आला. पण दिसतंय ना प्रत्यक्ष होताना. याच्या आधी तर झालं नाही, केवली भगवान नव्हते त्यावेळेस, आता झालं. याच्यावरनं काय लक्षात येते? त्या केवल ज्ञानाची महिमा आहे, केवली भगवंतांची महिमा आहे. तर पुन्हा पुन्हा या संयोगांना, बाहेरच्या जे संयोग प्राप्त झालेले आहेत त्यांना जाणून त्या केवली भगवंतांची, केवल ज्ञानाची महिमा येणं आवश्यक आहे. म्हणून सांगतात केवली भगवान की महिमा उनके केवल ज्ञान रूपी उत्कृष्ट नयन से है, परमौदारिक शरीर, दिव्य ध्वनि, समौशरण आदि से नहीं, क्योंकि ये सभी पुण्य के परिणाम है. बघा स्पष्ट सांगितलं है ना. पुण्याचा योग आहे ना, अघाती कर्म पडलेला आहे त्या ठिकाणी अजून सत्तेमध्ये आणि उदयाला येत आहे अघाती कर्म. कधीपर्यंत उदयाला येणार? कधीपर्यंत उदयाला येतं अघाती कर्म? हा, अघाती कर्म. घाती कर्म तर नष्ट झालं, घाती कर्माचा तर विषय संपला ना. अघाती कर्म 14व्या गुणस्थानाच्या आखरी शेवटच्या समयापर्यंत उदयाला येतं. तर ते काय आहे? सगळे पुण्य प्रकृती राहिलेल्या आहेत, 85 प्रकृती राहिलेल्या आहेत त्या. तर ते सगळ्या पुण्य प्रकृती उदयाला येत आहेत. त्यामुळे सगळं दिसतंय बाहेर विभूती वगैरे. तर हे सगळं काय आहे? पुण्य परिणाम आहे. आणि तीर्थंकर प्रकृती पण पुण्य प्रकृती आहे ना. आणि त्या प्रकृतीमुळे सगळं बाहेरचा संयोग पण तसा दिसतो आहे. समोशरण में होने वाले अतिशयों के द्वारा भी भगवान की महिमा नहीं है ना. समोशरणामध्ये जे अतिशय होत आहेत, कोणते अतिशय? हां, ते अतिशय म्हणा त्या ठिकाणी. समोशरण में होणे वाले, आता ते जन्माचे अतिशय ते समोशरणामध्ये होत नाहीत. जसं केवळ ज्ञानाचे अतिशय, देवकृत अतिशय त्याप्रमाणे, किंवा दुंदुभी वगैरे वाचतायत. अनंत चतुष्टय कशामुळे आहे? पुण्यामुळं. अघाती कर्मांचा अभाव झाला ना, पुण्यामुळं आहे की नाही ते? तर त्या ठिकाणी जे 42 आहेत ते शरीराशी संबंधित सांगितले, 4 आहेत ते आत्म्याशी संबंधित आहेत, 46 आहेत ना. त्या 46 पैकी जे 42 आहेत ते फक्त आणि फक्त तीर्थंकरांनाच असतात, बाकी कोणाला नसतात. काय जे तीर्थंकर आहेत ना त्यांनाच फक्त 42, आणि जे बाकीचे आहेत सामान्य केवली त्यांना हे 4 अनंत चतुष्टय असणार, बाकीचे असतील याची गॅरंटी नाही. तर सांगण्याचं काय तात्पर्य आहे की जे अतिशय दिसत आहेत, दुंदुभी वाजते आहे, एवढे सगळे देव त्या ठिकाणी रक्षणाला उभे आहेत, त्यांना त्या ठिकाणी ते 20,000 पायऱ्या पण चढल्या जातात. अतिशय वाटतं ना आपल्याला, त्याप्रमाणे एवढ्या 20,000 पायऱ्या कशा चढून जायचं? तर हे सगळं जे अतिशय आहे ते सर्व त्या ठिकाणी भगवंतांच्या पुण्याला दर्शवते, कारण अघाती कर्माचा उदय आहे. काय पण जे अनंत चतुष्टय आहे, केवळ ज्ञान आहे, ते आत्मबल आहे, आत्म्याचा आश्रयपूर्वक प्रगट झालेला आहे, स्वभाव आहे, कधीही नष्ट न होणारा आहे. काय जर आपण त्या ठिकाणी ह्या वस्तू पण बाहेरच्या संयोग पण तसं मांडलं तर ते नष्ट व्हायला नाही पाहिजे. पण दिव्यध्वनी थांबली असता समोशरण पण नष्ट होताना दिसतं. परमावधारिक शरीर जरी असेल तरी पण ते नष्ट होताना दिसतंय. दिव्यध्वनी पण थांबते याप्रमाणे. त्याच्यावरनं दिसतंय हे काही स्वभाव नाही है ना, हे स्वभावाच्या आश्रयामुळं प्रगट झालेलं नाही. हे तर पुण्य प्रकृती आहेत. पुण्यकर्माचा उदय आला असता त्या ठिकाणी या है ना परिकर, बाहेरचा परिकर असा दिसतो आहे. जे अतिशय वगैरे दिसत आहेत ती पण त्याद्वारे पण भगवंतांची महिमा नाही. जैसे की समोशरण में सिंह और बकरी
एक साथ बैठते है. आलं बघा या ठिकाणी है ना. ते जीव त्या ठिकाणी वैर विसरून जातात है ना. त्या ठिकाणी आलं असता काही काही जीव सम्यक दर्शन प्राप्त करतात, काही काही जीव त्या ठिकाणी प्रतिमा धारण करतात, काही जीव त्या ठिकाणी 6व-7व गुणस्थान प्रकट करतात, काही जीव श्रेणी चढतात. कशामुळे आहे हे सगळं है ना. त्या ठिकाणी त्या जीवांनी केवळ ज्ञानाची महिमा जाणली आणि त्या केवळ ज्ञानाच्या महिमेद्वारे आपल्या ज्ञानाचा आश्रय घेतला. अशा जीवांना हे सम्यक दर्शनादी प्राप्त होताना दिसतात. ज्यांना बाहेरची महिमा आहे त्या जीवाला कदापिही सम्यक दर्शन प्राप्त होत नाही. इत्यादी नाना प्रकार के अतिशयों से उनकी महिमा नहीं है ना. बाहेरच्या त्यामुळं भगवंतांची महिमा नाही अतिशयांमुळं. इससे सिद्ध होता है कि भगवान ने भी पुण्य का निषेध करके अंतर में स्थिर होकर केवल ज्ञान प्रकट किया है. भगवंतांनी पण त्या ठिकाणी पुण्याचा आश्रय सोडून निषेध करून त्या ठिकाणी है ना अंतरमध्ये त्या ठिकाणी है ना स्वभावामध्ये स्थिर होऊन त्या ठिकाणी केवळ ज्ञान प्रगट केलेलं आहे. सरळ सोपं स्वभावाचा आश्रय घेऊनच केवळ ज्ञान प्रगट होतं, पुण्यामुळं नाही. हां पण ते पण सांगायचं आहे आणि महत्त्वाचं सांगायचं की पुण्यामुळं केवळ ज्ञान नाही है ना. पुण्यफला अर्हंता ती गाथा सगळी घटवावी लागेल या ठिकाणी पुन्हा पुन्हा. बहुतांश सगळे जीव याच ठिकाणी असाच अर्थ करतात की पुण्यामुळंच अरिहंत पद आहे. आणि त्याचा अर्थ पण तसाच आहे ना, पुण्यफला अर्हंता. पुण्यफळामुळंच त्या ठिकाणी अरिहंत पद आहे. काय तर पुण्यफळामुळं अरिहंतादींची विभूती आहे, पण अरिहंत पद आहे ते पुण्यफळामुळं नाही. तर त्या ठिकाणी पुण्याला सोडून दिल्यामुळं भलेही 4 त्या ठिकाणी घाती कर्म पापरूप आहेत, पण त्या ठिकाणी पुण्याचा बाहेर संयोग असताना पण त्या पुण्याला हेय मानल्यामुळं, पूर्णता हेय मानल्यामुळं त्या ठिकाणी असं केवळ ज्ञान प्रगट झालेलं आहे. काय पूर्णपणे त्या पुण्याला हेय जाणलं, स्वभावापासून भिन्न जाणलं, तेव्हा ते केवळ ज्ञान प्रगट झालेलं आहे. त्यामुळं पुण्यफला अर्हंता या ठिकाणी त्याचा अर्थ आहे की पुण्यामुळं अघाती कर्मांच्या उदयामुळं समोशरण आदी विभूती प्राप्त होताना दिसतात, परंतु अरिहंत पद आहे ते पुण्यामुळं आहे ना, पुण्याच्या उदयामुळं नाही तर आत्म्याच्या आश्रयपूर्वक प्रगट झालेलं आहे. समोशरण में गणधरादि मुनिराज आते हैं, इंद्र आते हैं, यह सब पुण्य का प्रताप है, जड की क्रीडा है. बघा जे जीव येणार भव्य जीव त्यांच्या योग्यतेने येत आहे ना. पुण्याचा प्रताप म्हणा. कुणाच्या पुण्याचा प्रताप काय म्हणायचं आता? त्या जीवाचा पुण्य लावायचं का भगवंतांचं पुण्य लावायचं? कसं है ना. समोशरण में गणधरादि मुनिराज आते हैं, इंद्र आते हैं, यह सब पुण्य का प्रताप है, जड की क्रीडा आहे. कुणाच्या पुण्याचा प्रताप सांगताय? काय भगवंतांच्या पुण्याचा प्रताप? तर भगवंतांचं समोशरण खाली राहील. होतं का असं? कदापि असं होत नाही की भगवंतांचं समोशरण पूर्ण खाली राहिले. मग पुण्याचा प्रताप आहे की नाही भगवंतांच्या? एका दृष्टीने अपेक्षा आहे ना. नाही आहेत ना. मग त्यांचं दिव्य ध्वनी खिरते की नाही? विघटन कुठं झालं? भगवान कुठं बनलं? भगवानच आहेत ना, ते आहेत ना, सकल परमात्मा आहेत ना. अशरीरी झाल्यानंतर तर नंतरची गोष्ट. आपला विषय झाला आहे अरिहंत भगवंतांचा. तर ते अरिहंत भगवान आहेत. त्या ठिकाणी सगळेजण जास्त गर्दी झाली, मग कुणाचा पुण्याचा उदय आहे? आहे ना. सगळे यशस कीर्ती आहे की नाही त्या ठिकाणी? हां आहे. नसेल तर त्या ठिकाणी कोण गोळा होणार नाही. काय जीवाच्या अपेक्षेने बघितलं तर त्या ठिकाणी जीवाच्या पुण्याचा उदय आहे, दिव्य ध्वनी ऐकायला मिळते. परंतु ज्या भगवंतांचं दिव्य ध्वनी ऐकण्यासाठी सगळेजण येत आहेत, इंद्र पण येतोय त्या ठिकाणी, आहे की नाही भगवंतांच्या पुण्याचा उदय त्या ठिकाणी? एका अपेक्षेने आहे. हे बाहेरचं पुण्य दाखवायचं आहे हो
है ना. कोण आलेत कोण गेलेत ह्याचं काही घेणं देणं नाही. इंद्र आलाय का, नंतर त्या ठिकाणी गंधर्व आलेत की नाही, त्या ठिकाणी जाणते आता गंधर्व नाही येत, चला आता दिव्यध्वनी सांगायची की नाही, आहे ना, त्याचा विकल्प नाही आहे. पण त्या ठिकाणी गंधर्व आदी त्या ठिकाणी उपस्थित असतात, इंद्र पण उपस्थित असतात. ही एक त्या ठिकाणी महिमा सांगितली जाते. कशाची? केवळ ज्ञानाची महिमा. यामुळे हे सगळं बाहेर विभूती पण सहजतेने उपलब्ध होत आहेत, है ना. पण सांगताना काय सांगितलं? पुण्याचा प्रताप आहे, है ना. जडाची क्रिया आहे. इसमें चेतन की जरा भी महिमा नहीं है ना. या ठिकाणी त्या भगवान आत्म्याची काही पण महिमा नाही, याच्यामुळं महिमा नाही. नाहीतर आपण म्हणू त्याप्रमाणे बघा, त्यांच्या समोशरणामध्ये 1,00,000 त्या ठिकाणी श्रावक होते आणि महावीर भगवंतांच्या समोशरणामध्ये 10,000च होते. मग कोण श्रेष्ठ? काय आदिनाथ भगवंतांबरोबर 4,000 मुनिराजांनी दीक्षा घेतली, भ्रष्ट झाले. नंतर बाकीचे आदिनाथ भगवंतांबरोबर आपलं महावीर भगवंतांबरोबर किती जणांनी दीक्षा घेतली? कुणीच नाही. मग कोण श्रेष्ठ? वाटतं की नाही त्याप्रमाणे 4,000 जणांनी दीक्षा घेतली तर गर्दीचं पण त्याप्रमाणे आहे ना. 4,000 जणांनी त्यांना बघून दीक्षा घेतली, किंवा त्याबरोबर एवढे केवली होते त्यांच्या समोशरणामध्ये आदिनाथ भगवंतांच्या, किंवा 84 गंधर्व आणि महावीर भगवंतांना 11. कोण श्रेष्ठ? काय ज्यांचा संघ मोठा आहे ते श्रेष्ठ का ज्यांना केवळ ज्ञानाची महिमा आहे ते श्रेष्ठ, है ना. सांगण्याचं काय तात्पर्य आहे की ना, बाहेरच्या विभूतीमुळं गर्दी बघून हा काय करतो? भुलतो. बाहेरच्या विभूतीला बघून भुलतो. तर ती सगळी जडाची क्रीडा आहे, ती स्पष्ट भाषा सांगितली. ठीक आहे, प्रभावनेच्या अपेक्षेने योग्य आहे, पण आहे सर्व जडाची क्रीडा, है ना. पुण्याचा प्रताप दिसतो आहे, यशस् कीर्तीचा उदय दिसतो आहे, त्यामुळं बाहेर हे सगळं कार्य होताना दिसतंय. परंतु जर त्या ठिकाणी त्या ज्ञानाची महिमा नसेल तर हा पुण्याचा प्रताप पण नष्ट होऊन जातो, है ना. तर हे जे बाहेरची जी गोष्टी दिसत आहेत तो सगळा पुण्याचा प्रताप आहे. इसमें चेतन की जरा भी महिमा नहीं है, त्यामुळं त्या भगवान आत्म्याची महिमा नाही. यदि भगवान की महिमा बाह्य रुद्धि के कारण होती, बघा जर याच्यामुळेच जर भगवंतांची महिमा असती तो बाह्य रुद्धि होने के कारण देवतागण भी भगवान कहलाते, है ना. जर त्या ठिकाणी बाह्य रुद्धि देवतागणांना पण आहेत ना. कोणत्या रुद्धी आहेत? त्यांना 8 रुद्धी सांगितले ना. अनिमा, गरिमा, महिमा, नंतर 8 रुद्धी सांगितले बघा. 8 रुद्धी असतात त्यांना. वशित्व, ईशित्व, 8, 3 आणि 2, 5, अजून 3 नाही ना. ती आपण त्यातलं म्हणतोय ते 8, त्यापैकी 8 टोटल कुणाला असतात? देवांना असतात, स्वर्गातल्या देवांना. त्या 64 रुद्धी झाल्या, त्यापैकी 8 रुद्धी देवांना पण असतात असं सांगायचंय. तर या बाह्यरुद्धीमुळं मग त्या देवांना पण पूजावं लागेल, सौधर्म इंद्राची पण प्रतिमा तयार करावी लागेल, कारण त्या ठिकाणी त्यांना पण रुद्धी आहेत सौधर्म इंद्राला, आहे ना. त्या रुद्धीमुळं तर त्या ठिकाणी तो हत्ती आहे ना, सौधर्म इंद्राचा हत्ती, काय त्याचा ऐरावत हत्ती, कोण आहे तो? देव आहे ना. अभिवाहक, अभिवाहक, अभियोग्य देव त्या ठिकाणी. तर त्या ठिकाणी ती अनिमा, महिमा, रुद्धी असल्यामुळं तर समोश त्या जम्बूद्वीपा एवढा हत्ती कसा येतो त्या ठिकाणी अयोध्येमध्ये? वाटते ना महिमा. कस काय आला तो हत्ती? तर त्या ठिकाणी एवढा छोटा होऊन येतो आणि परत मग मोठा होतो, म्हणजे एवढा मोठा हत्ती, त्याच्यावर एवढासा छोटासा जीव, किती हाताचा, है ना. 1 हात पण त्यांची उंची नाही आहे, अजून काय छोटंसंच बालक त्याप्रमाणे. तर कसं बसत असेल त्या हत्तीवर काय? तर असं वाटतं त्याप्रमाणे ते बघून. मग त्या सहजच त्या ऐरावत हत्तीची, त्या ऐरावत हत्तीचं पण वर्णन आहे ना, ऐकले ना, किती सोंड आहेत, एक सोंडीवर किती त्या ठिकाणी
देवांगना नृत्य करतात. सगळ्या मिळून काहीतरी 3.5 लाख देवांगना त्या ऐरावत हत्तीच्या सोंडेवर असतात. 3.5 लाख देवांगना, एकेका सोंडेवर 32 कमळ, 32 सरोवर. त्या सरोवरामध्ये तेवढे 32 कमळ आणि एकेका कमळाच्या एकेका पानावर एक देवांगना नृत्य करते आहे. कोणासाठी चाललंय हे सगळं? हा, सरोवर असं केवढा मोठा हत्ती येतो, सरोवर एवढा मोठा, त्या सरोवरामध्ये वाटलं ना आपल्याला ते. आणि मग त्या ठिकाणी ती देवांगना कुणासाठी नाचताय? त्या बालकासाठी. त्या बालकाला तर काय अजून त्यामध्ये म्हणजे बालकाचं त्या ठिकाणी लक्ष तरी आहे का? असं लक्ष देते का? हा, सगळं अर्धांतरीच. त्याला काय अर्धांतरीच त्या सोंडेवर असणार ना, सोंडेच्या टोकावर त्या ठिकाणी तो सरोवर, त्या सरोवरामध्ये ते कमळ, आणि त्या कमळाच्या एकेका पानावर एक देवांगना, अशा 3.5 लाख देवांगना असतात. तर ना बालकाचं त्या ठिकाणी 3 ज्ञानाने सहित आहेत ना ते तीर्थंकर बालक. तर त्या ज्ञानाची महिमा बघा ना, कशामुळे त्या ठिकाणी त्या बालकाची त्या ठिकाणी महिमा आहे? तर त्या ज्ञानामुळं आहे ना. सम्यक दर्शन सहित 3 ज्ञानाचे धारक आहेत आणि महत्त्वाचं तीर्थंकर प्रकृती बांधत आहे. तर असा पुण्याचा सर्वोत्कृष्ट उदय की त्या ठिकाणी ऐरावत हातीवरून ना सुमेरू पर्वतावर अभिषेक करण्यासाठी घेऊन जातात है ना, कल्याणक मनवले जातात. अजून तर त्या तीर्थंकर प्रकृतीचा उदय पण नाही. ॲक्च्युली हिशोब काढला तर खरं तर उदय आल्यानंतर बाकीचं पाहिजे, पण त्या तीर्थंकर प्रकृतीचा उदय पण नाही. तरी पण या ठिकाणी ना ह्या सगळ्या बाहेरच्या विभूती दिसत आहे. पण या विभूती ना, त्यामुळे या विभूतींमुळे भगवंतांची महिमा नाही है ना. एवढे त्या ठिकाणी 3.5 लाख देवांगना नृत्य करतायत म्हणून भगवान महान असं नाही. तर त्या ठिकाणी ते देवतागण पण या ठिकाणी वृद्धीने सहित असतात. तर त्या भगवंतांची महिमा त्या ज्ञानामुळं आहे ना. इतकं स्पष्ट भाषा आहे त्या ज्ञानाची महिमा. ज्ञान नसेल तर बाकी सर्व शून्य आहे. तर अशा प्रकारे त्या ज्ञानाची महिमा सर्व जीवांना येऊ है ना. अशा त्या ठिकाणी बाहेरचा परिकर बघून पण त्या केवळ ज्ञानाची महिमा येणं आवश्यक आहे. भगवंतांना बघून पण त्या केवळ ज्ञानाची महिमा येणं आवश्यक आहे. ओम नमः सिद्धे. सहजानंदी शुद्ध स्वरूपी अविनाशी